वंदे मातरम मित्रांनो. मित्रांनो, आज आहे 26 मे आणि आम्ही आता निघालेलो आहोत भंडारदऱ्याला. संध्याकाळचे 5:30 वाजलेले. भंडारदऱ्याला आपल्याला माहिती आहे प्रसिद्ध असा काजवा महोत्सव होत असतो दरवर्षी. तर यावर्षी थोडा फ्री होतो त्यामुळे वाटलं की चला आपण जाऊया. तर आज भंडारदऱ्याचा काजवा महोत्सव हा तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. नेहमीप्रमाणे आपण आपल्या बुलेटवर निघालेलो आहे आणि आज मी माझे ते आर्मी स्टोर मधून जे आणले होते ते आर्मीचे शूज घातले. 1,000 रुपयात मिळतात आणि चांगल्यात चांगल्या रायडिंग शूजला ते टक्कर देऊ शकता असे ते शूज आहे. वैशाली पण तयार झालेली आहे. चलो काजवा देखणे तुम्हाला दाखवतो सगळी गंमत गंमत. आणि आपली बुलेट सज्ज आहे आणि निसर्ग वाचवा, पर्यावरण वाचवा, तो संदेश आपल्या गाडीवर असतोच नेहमी. आणि मागून अजून एक संदेश आहे की अवास्तव कारण नसताना हॉर्न वाजवू नका. मूर्खासारखं कारण नसताना जे हॉर्न वाजवतो आहे आपण त्याने ध्वनी प्रदूषण मोठ्या प्रमाणात होतो आहे आणि महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना तुमच्या हॉर्नमुळं प्रचंड त्रास होतो आहे. आपलं घर आता आपण निघतोय. चलो. तर मित्रांनो, आता आपण घोटीचा हायवे आपला म्हणजे नाशिक मुंबई हायवे जो आहे तो सोडला आणि आता सिन्नर घोटी हायवेला लागलेलो आहे. सनसेट झालेला आहे, संध्याकाळ झालेली आहे. आपण मागेच्या मागे पाहू शकतो समृद्धी हायवे आहे तिथे समोर. हा समृद्धी हायवे आहे आणि माझ्या मागे जे तुम्हाला इथं डोंगर दिसत आहे, हे सगळी जी पर्वतरांग दिसते, बिलकुल ह्या पर्वतरांगाच्या मागे भंडारदरा आहे जिथे आपल्याला आज काजवे बघायला जायचं आहे. आपण आज चांगला कॅमेरा पण घेऊन जातोय कारण मोबाईलच्या कॅमेरामध्ये मला वाटत नाही की चांगलं शूट होऊ शकेल कारण लो लाईट असणार आहे भरपूर आणि काजवे लो लाईट शिवाय दिसणार नाही. तर आशा करतो की तुम्हाला एक मस्त असं काजव्यांचं आज सगळं जंगल दाखवेल. झाडं भरलेले असतील काजव्याने, ते तुम्हाला बघायला मिळेल. स्टे ट्यून्ड. फिर गोल. बस ये इकडे. स्टार्ट. हां. तर मित्रांनो, आम्ही भंडारदऱ्याला पोहोचलेलो आहे आणि हा घाटघर फाटा आहे आणि इथं वन्यजीव वगैरे वगैरे त्याचे डिपार्टमेंट आहे. तर त्या डिपार्टमेंट इथं आपल्याला गाडीचे 50 रुपये आणि पर माणसाचे 50, म्हणजे असे टोटल 150 रुपये लागलेले. तो आपण पास घेतलेला आहे आणि ह्या MH22 ही जी गाडी आहे त्याच्यावर पुढं न्यायाधीश असं लिहिलेलं आहे. खरं तर न्यायाधीशांनी जगापासून वेगळं राहिलं पाहिजे, तुटक राहिलं पाहिजे. पण पोलीस, न्यायाधीश, भारत सरकार, महाराष्ट्र सरकार हे बोर्ड लावायचे, यांना काय हौस असते का माहीत नाही. तर इथून तिकीट घेऊन तुम्हाला जायचं आहे. आता 50 रुपयासाठी न्यायाधीश इथं भिकार चोटपणा करताय मला वाटतं, किंवा ह्याचे 50 रुपये वाचावे म्हणून हे करताय की मी न्यायाधीश आहे, मला सोडा, माझे 50 रुपये वाचवा. ते काय करणार असे लोक आहे. चला निघू आपण पुढं आता. हां. तर मित्रांनो, आम्ही आता भंडारदऱ्याला पोहोचलेलो आहे आणि टॉर्च लावून आम्ही एका ठिकाणी चाललो आहे जिथं इथले जे स्थानिक वन संरक्षणवाले सगळे स्थानिक लोक जे पण आहे ते आपल्याला पूर्ण मदत करताय आणि सगळ्यांनाच मदत करताय. इनफॅक्ट सगळीकडे ते उभे, चेहऱ्यावर के ना चेहऱ्यावर. तर टॉर्च बंद केला काय सगळीकडे तुम्हाला काजवे दिसतील, पण एक पुढे एक कोणता तरी मोठा पॉईंट आहे जिथं खूप काजवे, तिथं आम्ही चाललो आहे. आता दाखव रस्ता आता. येस, चल.
पुढे बघा ना केवढं त्या झाडाला. मित्रांनो हे बघा, तुम्हाला दिसत असेल किती मोठ्या प्रमाणात इथं लखलख आहे बघा. आणि हे बघा, सगळी झाडं जी आहे ती काजव्यांनी भरलेली आहे. आणि हे खरं तर हे मोबाईलवर किंवा यूट्यूबवर बघण्याची गोष्ट नाही आहे. हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठीच मला यावं लागेल. इथं अनेक लोक आहे, समज कमीत कमी इथं 150-200 लोक आहे. तेव्हा मित्रांनो इथं अनेक लोक इथं बसलेले आहे आणि काजवाचा जे समोर झाडावर दिसत आहे त्याचा आनंद घेता येतो. तुम्हाला दिसतंय आता हा किती जबरदस्त. प्रत्येक झाडावर आहे बरं का, प्रत्येक झाड. अनेक लोक इथं आलेले जे काजवा महोत्सवाचा आनंद घेत आहेत. मस्त बसले आरामशीर. हे बघा, आता तुम्हाला छान दिसत असेल. आणि एका रिदमनी ते मध्येच लाईट त्यांचं फ्लक्च्युएट करतो एका रिदमने. जणू काही आपण ती लाईटिंग लावतो लग्न कार्यांमध्ये. क्या बात आहे. आणि प्रत्येक झाडावर इथं तुम्हाला दिसत आहे. खरं तर इतकी लो लाईट आहे की, आणि लो लाईट शिवाय ते दिसत नाही, पण इतकी लो लाईट आहे की मी तुम्हाला दाखवू नाही शकत. एकदम बारीक टिम 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 करतात ते. मित्रांनो खरं तर हाफ मून डे तरी हा उजेड पुरेसा आहे की आम्हाला इथं खाली दिसेल. बघा ही चालली पुढे. मित्रांनो समोर बघू शकता तुम्ही, ह्या झाडावर बघा किती चमकू राहिले. दिसत तर काहीच नाही कॅमेरामध्ये, परंतु आहे. आणि काही लोक पुढे गेले, आम्ही त्यांच्या मागे मागे जातोय. बरीचशी लोक मागेच थांबली आहे. बघा आता तुम्हाला दिसेल बघा. लाईट बंद कर का. हे बघ, जे चमचम चमचम दिसत तेच काजू आहे. लाव लाईट. मित्रांनो बघा कसं सिंक्रो मध्ये इथले हे करताय. अचानक सिंक्रो एक बॅच वाईज ते लाईट करतात. आम्ही एका सपाटाच्या ठिकाणी बसलेले. समोर आमच्या 3-4 झाडे आणि पुण्याचे बंधू आहे जे आता रेकॉर्ड करताय. खरं तर हा टॉर्च डोळ्यासमोर आहे म्हणून आम्हाला काजवे बिलकुल समोर दिसत नाही, पण काजवे आहेत समोर झाडावर. त्यांचं जे सिंक्रोनाइज लाइटिंगची जी इफेक्ट काय होतं पाहिलं का आता तर तो अतिशय सुंदर आहे. तर एकदा नक्की या बघायला पाऊस पडायच्या आत या. थँक्यू. दिसतंय तुम्हाला झाडांवर मस्त बसलेले आणि मस्त सिंक्रोनाइज पण लाइटिंग त्यांची झालंय. ॲक्च्युली इथं कमी आहे, या झाडांवर कमी आहे. त्याच्या मागे एक झाड होतं तिथं फार सुंदर भरपूर काजू होते. मस्त मूनलाईट आहे. मूनलाईटमध्ये आम्ही दोघं बसलेलो आहे. आणि हे इथं समोर काजूंचा काय बात आहे. काजूंचा तो खेळ सगळं चालू आहे. तर मित्रांनो या सरांच्या हातामध्ये हा जो बारीक किडा दिसतोय तोच काजू आहे बरं का. हे बघा दिसला ना. हां आता मी लाईट ऑफ करतो. हे बघा दिसला. हा आहे काजू. हा लाईट आणले तर त्याचे लाईट दिसत नाही. हे बघा हे बघा हा आहे काजू. क्या बात. हा थोडंसं फक्त लुक करताय ना. हे लुक करताय ना बस. म्हणजे काय मोबाईल त्याला फोकस पण नाही करत आहे. पण ह्या झाडावर सगळ्यात जास्त आहे बरं. तर मित्रांनो इथं आपल्याला हे जे बंधू आहे स्थानिक गावकरी आहे ते आपल्याला थोडीशी माहिती देत आहे. भाऊ काय नाव आपलं. उघडे. हां उघडे भाऊ आहे. तर भाऊ असे सगळ्या चारी बाजूच्या झाडांवर का बरं काजवे दिसत नाही. नाही ठराविक झाडावर काजू दिसणार फक्त. कोणत्या कोणत्या. सादडा असणार. हां आणि बोंडारा असणार आणि हिरडा असणार. अच्छा हे 3 झाडांवरच दिसतात. 3 झाडांवर दिसणार काजू. अच्छा आणि पावसानंतर हे काजवे गायब होऊन जातात का. हो जास्त पाऊस झाल्यानंतर दिसणारच नाही ते गायकवाड. आणि हे कधी ते कधी दिसत असतात. जोपर्यंत पाऊस होत नाही तोपर्यंत नाही म्हणजे उन्हाळ्यात पूर्ण उन्हाळ्यात दिसत असतं का हे. नाही हा सीझन आता चालू झाला. हां म्हणजे एवढे 15-20 दिवस फक्त. एवढे 15 मे पासून चालू झाला. 15 मे पासून चालू आहे. 15 मे ते 15 जून पर्यंत जातो. म्हणजे पाऊस असतो पावसावर राहतो. पावसावर डिपेंड राहते. हां तर या इथे आहे ना उजेड्यात.
तर मित्रांनो, इथले जे स्थानिक बांधव आहे आपले, इथले जे स्थानिक छोटे गावं आहेत, त्या गावकरी आहेत, हे लोक आपल्याला मदतीला हे उभे असतात. आणि यांच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही काजवे बघायला आहे, तुमचं शहाणपणा इथं करू नका. हे जे सांगतील, जसं सांगतील तेवढंच ऐका आणि त्या हिशोबानेच करा. चलो, वंदे मातरम. काय रे बाळ, काय करतोय? काय नाव आहे तुझं? अरे काय नाव आहे तुझं? काय नाव आहे तुझं? हा, व्हॉट इज युअर नेम? हा, कार्तिक. पवन. ओके. आणि मित्रांनो, हे स्थानिक आपले लेकरं आहे आणि हे इथं करवंद विकताय. दाखव ना करवंदाची पाटी तर दाखव. हां, इकडं आण, लाईटात आण. इतके लाजू राहिले हे पोरं. कसं व्हायचं यांचं लग्न, कसे व्हायचे? एवढे लाजले तर लग्न कसं होईल रे तुमचं? हां, कसं परत कर, परत कर. मित्रांनो, मधून जे चमकतं ना तेच काजू आहे. एक त्यांचं जे सिंक्रोनायझेशन आहे ना, ते सिंक्रोनायझेशन बघण्यामध्ये मजा आहे आणि ते डोळ्यांनीच बघण्यामध्ये मजा आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये काहीच दिसत नसेल, पण अतिशय काळाकुट्ट अंधार आहे आज. आणि आता चंद्र आहे ना ढगांमागे गेला म्हणून आता जास्त विजिबिलिटी झाली त्यांची. मग अशी चंद्राचा लाईट भरपूर येत होता, त्यामुळे ते दिसत नव्हते. आणि स्थानिक बांधव जे आहे इथे, ते आपल्याला भरपूर मदत करत असतात. 15 मे ते 15 जूनपर्यंत काजवा महोत्सव असतो. तर ह्या वर्षी नाही जमलं तर पुढच्या वर्षी नक्की प्लॅन करा. अरे लाईट काय का? हा हा हा, काय मोबाईलवर काही दिसत नाही. तर मित्रांनो, एक जोडी आम्हाला रस्त्याने भेटली होती जी काजू बघायला खरं तर खाली गेली होती, पण त्यांची गाडी मिस झाली त्यांच्याकडनं. पण आपले फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत ना, ती यंत्रणा इतकी चांगली आहे, त्यांच्याकडे सगळं फोन नंबर वगैरे मेन्शन असतात. तर सगळे एकदम शीघ्रगतीने कामाला लागले आणि ते गाडी म्हणजे त्या परिवाराला त्या गाडी शोधून देतील आता. तर फक्त त्यांचं सहकार्य करायचं, आपणही करायचं, त्यांचंही घ्यायचं, त्यांच्याशी नीट वागायचं, हे आपलं कर्तव्य आहे. धन्यवाद.